तर 4-5 दिवसाच्या कंटिन्यू लॉस नंतर भावांनो आज फायनली थोडंसं हिरवं आपल्याला दिसत होतं. पण ठरल्याप्रमाणे भावांनो 4-5 दिवस आपण जी माती खात होतो तीच माती आज पण खाल्ली. तर आज ट्रेड टाकतो आपण आणि सुरुवातीला 400-500 प्रॉफिट धावतं. पण आपलं टार्गेट असतं 1000 पर्यंत आणि आपण 800-900 पर्यंत जातं ते. पण तिथून रिव्हर्स होतं आणि जवळ-जवळ 400-500 मी एक्सेप्ट करायला पाहिजे होता लॉस. पण एक्सेप्ट केला नाही आणि म्हणजे आधी तर लावायला पाहिजे होता, नाहीतर एक्सेप्ट तर करायला पाहिजे होता. तर मी लावला पण नव्हता आणि एक्सेप्ट पण केला नाही. 4-5 दिवस सुद्धा हेच आपण माती खात होतो. आज पण तीच खाल्ली आणि 2000 मध्ये आपण लूज केला ट्रेड आणि आज सगळ्यात मोठा लॉस झाला आणि इथून पुढे होणार नाही असं वाटतंय, कारण आज खूप म्हणजे खूप मोठा लॉस केलाय आणि ती लॉस म्हणजे मार्केटला दिलेली फी आणि ही आता आपल्या कायम डोक्यात राहील, की एस-एल बारका असू द्या मोठा असू दे, पण एस-एल ठरलेला आधीचा जो आहे तोच ॲक्सेप्ट केला पाहिजे एस-एल. तुम्ही म्हणाल की आता सगळं लॉस करून टाकलाय का कॅपिटल, तर विषय तसा नाही. विषय होता माझं कॅपिटल पहिला 10K होतं. इक्विटीमध्ये ट्रेड करताना 9,000 पर्यंत गेलं होतं आणि पुन्हा ऑप्शनमध्ये एक 8-10 दिवसात मी लगेचच बूम बाम करून 13,000 पर्यंत नेलं होतं आणि आता डबल तेच 4-5 दिवस जी माती खातोय त्यामुळे आपलं कॅपिटल पुन्हा एकदा 10,000 वरच आलेलं आहे आणि आता इथे एक 8 ते 10 दिवस आता आपण एक गॅप टाकूया ऑप्शन ट्रेडिंगमध्ये, कारण आपण सायकोलॉजीवर थोडंसं आपल्याला काम करावं लागेल आणि बरेच लोक आपल्याला हे करायला लागलेले आहेत, म्हणजे स्ट्रॅटेजी बदल, हे बदल ते बदल. तुमचा अनुभव वेगळा, माझा अनुभव वेगळा, त्यामुळं खूप लोक काय काय वेगवेगळं सांगतात. सगळ्याला वय म्हणायचं, आपलं मनाचं करायचं, ऐकावं जणांनी करावं म्हणायचं, असं करायचं आहे. बघू आता पुढं पुढं कसं कसं काय होते, पण सोडायचं नाही हे 100% खरं आहे. भेटतो भावना आता, बघू कसं कसं काय काय होते. पण थोडंसं जी माती खायला लावली ती